मी गॅरंटी देते आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे काय आहे. अहो हो, कारण आज आपण बोलणार आहोत LLANFARQWWLGYNGYWLGOGOGOCH. अहो हे काय आहे. या गावाचं नाव असं का ठेवलंय. होय, तुम्ही वाचलात ते बरोबर आहे. हे आहे वेल्स मधील एका गावाचं नाव, 58 अक्षरी. आता तुम्ही म्हणाल हे खरं आहे का. अहो हो, हे पूर्णपणे खरं आहे. तुम्हाला माहित नसेलच. अहो हे गाव खरोखरच आहे आणि नुसतं अस्तित्वात नाही तर त्याचं हे नाव जगातील सर्वात लांब नावांपैकी एक आहे. पण या नावाचा उच्चार कसा करायचा. लॅन व्हायरे पुल ग्विन गिल गो गेर अश्वन रो बुल क्लांती सिलिओ गो गो गोक. मला माहितीये खूप कठीण आहे, पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की जमेल. हे नुसतंच नाव नाही, या नावामागे एक अर्थ आहे. याचा अर्थ धुवाधार प्रवाहाच्या जवळ असलेल्या पांढऱ्या हेझेलच्या दरीतील सेंट मेरी चर्च आणि लाल गुहेतील सेंट पिसिलिओ चर्च. किती काव्यमय. त्यातलं काही कळलं नाही ती गोष्ट वेगळी, पण हे लांब नाव इतकं का ठेवलंय बरं. यामागे एक भन्नाट गोष्ट आहे. 1860च्या काळात रेल्वेचं जाळं पसरत होतं. तेव्हा तिथल्या एका हुशार शिंप्याने विचार केला, आपल्या गावाला प्रसिद्धी कशी मिळेल बरं. आणि त्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुद्दाम हे नाव मोठं केलं. एक प्रकारची सक्सेसफुल मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे नाही का. आजही लोक जगभरातून फक्त या रेल्वे स्टेशनच्या पाटीसोबत फोटो काढण्यासाठी येतात. ही पाटी इतकी लांब आहे की ती चोरणं कोणाला शक्यच नाही. आणि फक्त एवढंच नाही तर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री नाओमी वॉट्स हिचं बालपण याच गावात गेलंय. तिने एका टीव्ही शो मध्ये या नावाचा इतका अस्खलित उच्चार केला होता की सगळे थक्कच झाले होते. या गावाची वेबसाईट तेच ते LANFARWWW समथिंग समथिंग जगातील सर्वात लांब डोमेन नेम्स पैकी एक होती. आणि हो, तुम्ही जर तिथे गेलात तर तुमच्या पासपोर्टवर या पूर्ण नावाचा शिक्का मारून घेऊ शकता. एक नंबर आठवण आहे. तर हे जे नाव आहे ना, या अद्भुत गावाविषयी असं कळतं की कधी कधी मोठं नाव असलं तरी लक्षण हे खोटच असतं असं नाही. तुम्हाला या गावात जायला आवडेल का, किंवा या नावाचा उच्चार करण्याची तुम्ही कधी हिम्मत कराल. मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या जिभेची काळजी घ्या.